तर मग आमच्या अकोल्यात आला हिवाळ्यात पाऊस. तर काय म्हणता पोट्टो, आज उठलो आपण लवकर काऊन की वातावरणच तसं होईल होतं. आज वरून पाहतो तर मला असं वाटलं की संध्याकाळचे 6 वाजले वाटते. वरून फेरफटका मारून आलो ते लोक तर पाऊस बी चालू झालं रे बा. मागच्या वेळेस आमच्या अकोल्यामध्ये पावसाळ्यात झालं जम्मू काश्मीर वाणी वातावरण. तुम्हाला तर माहितच असेल जे अकोल्यात राहतात ते. पण आता पाहू शकता तुम्ही हिवाळ्यात आला पाऊस. तर पोट्टो आपण वातावरण तर काही सांगू शकत नाही भाई, कधी पाऊस तर कधी ऊन तर कधी पावसाळा. ते तिकडे काही बी असू द्या, थंडी येऊ की पाऊस येऊ, आपल्याला तर आपला अभ्यास पुरा करावाच लागते. म्हणून मी चालला डायरेक्ट अभ्यास करायसाठी. 2 घंटे अभ्यास केल्यानंतर आपल्याला लागते भूक, म्हणून चालला गेलो डायरेक्ट जेवण करण्यासाठी. आपल्याला तर कळी आवडत नाही पण कळीच आहे, काय करता खा लागेल नाही तर रट्टे खा लागते घरच्याचे. म्हणून फटकने मी जेवण करून घेतो. काय करता आक्रमण झाला तर आपल्या अंगावर आक्रमणचं सोळा. आमच्याकडे जरासा पाऊस आला की हे पा किती पाणी साचते, ढोराव आणि पाणी साचते न राव. मग मी तलाव गेलो पाहून चालला येतो निकुंजच्या जवळ. निकुंज तर मस्त इंडिया पाकिस्तानची बॉर्डरच बनवून राहिलता. काहीच नाही पोट्टो, इंडिया पाकिस्तानची बॉर्डर नाही रिकाम धंदे करून राहिलता. हे झालं तर चॉकलेट खायचं मन. डायरेक्ट चालला गेलो मग दुकानमध्ये. चॉकलेट गिकलेट खाऊन मी चालला होतो टेरेसवर. मस्त चॉकलेट गिकलेट खाऊन वरून पाहता तर मस्त पडलो होतो ऊन. आणि हा पतंग उडू राहिलता रे बा निके. हा पतंग उडवते तर सरी पण उडवल्या लटकून टाकते. या सकाळच्या पावसाच्या ना खाली व्हायला पुरा गाठा, म्हणून सगळे पोट्टे वरच पतंग उडू राहिले आपल्या गच्चीवर. आपल्या व्हिडिओला व्ह्यू तर येतात पण फॉलोअर्स येत नाहीत. तुम्ही एक काम करा, फॉलो करून टाक जा बरं लवकर. इकडे आपली फॉलोची गोष्ट चालू यांची झाली माझ्यासाठी भांडणं, एकामेकासोबत भांडू राहिले ते बावा.